महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला 3 दिवसांचा नाशिक दौरा अर्धवट सोडून आज अचानक मुंबईकडे रवाना झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। गुरुवारी काल त्यांनी नाशिकमध्ये आगमन करून निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता। राज ठाकरे यांनी काल नाशिकमध्ये तरुण कार्यकर्त्यांसोबत त्याचबरोबर भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली होती। या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। त्याचबरोबर दिवसभर काही महत्त्वाच्या बैठका आणि संवादांचं नियोजन केलं। सकाळी काही ठराविक बैठकीनंतर राज ठाकरे यांनी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान नाशिक सोडून मुंबईला रवाना होण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या अचानक निघून जाण्यानं नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते चक्रावून गेले असून दौरा रद्द करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।